नमस्कार, आपण एबीपी माझा पाहताय. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं करूया. शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातल्या एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला याची माहिती दिली आहे. लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदेचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय. निवडणुकी दरम्यान आणि निकालानंतर 6 आमदारांचा ठाकरेंशी संपर्क असल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटामध्ये राहून याआधी तटस्थ भूमिका घेतलेले काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय. त्यामुळे हे आमदार कोण, ते पुन्हा एकदा घरवापसी करणार का, याची सुद्धा चर्चा रंगतेय. वेदांत नेब आपल्याला माहिती देतात. वेदांत, काय कळतंय शिंदेंच्या गोटातनं? ज्ञानदा, जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर साधारणपणे 6 ते 7 शिवसेना शिंदे गटाचे असे आमदार आहेत जे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात येण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. आपण साधारणपणे बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या घडामोडी घडतायत त्यानंतर कुठेतरी काही आमदार नाराज होते आणि त्यानंतर पुढची जी राजकीय वाटचाल आहे ती आपण शिवसेना शिंदे गट सोडून शिवसेना ठाकरे गटात सुरू करावी असं त्या आमदारांचं म्हणणं आहे. मात्र यामध्ये एक अट शिवसेना ठाकरे गटाकडून ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जे आमदार तटस्थ राहिले, म्हणजे शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर जेव्हा शिंदे गटात ते गेले तेव्हा कुठल्याही प्रकारे त्यांनी विरोधात प्रतिक्रिया दिल्या नाहीत किंवा टोकाची पावलं किंवा टोकाचा विरोध शिवसेना ठाकरे गटाला केला नाही, अशाच तटस्थ भूमिका ठेवलेल्या आमदारांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश देण्याचा विचार केला जाऊ शकतो. आतापर्यंत आपण शिवसेना ठाकरे गटाची भूमिका बघितली. स्वतः उद्धव ठाकरेंनी अनेकदा भूमिका मांडली. जे गेले त्यांना परत आपण शिवसेना पक्षामध्ये घेणार नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं. मात्र विधानसभा निवडणूक आता जवळच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती ठरवण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटातले जे आमदार तटस्थ राहिलेले आहेत, जरी ते शिंदे गटात असले तरी सुद्धा पुन्हा एकदा ठाकरे गटात येऊ इच्छितात आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पुन्हा एकदा या शिवसेना पक्षामध्ये, उद्धव ठाकरेच्या शिवसेना पक्षामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे एक मोठी घडामोड येत्या काही दिवसात घडेल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडनं देण्यात येते. ज्ञानदा, वेदांत राहच आपल्यासोबत. शिवसेना ठाकरे गटाचे सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत. सचिनजी, अशी माहिती मिळाली आहे की 5 ते 6 आमदार शिंदे गटातनं आपल्या संपर्कात आहेत. किती तथ्य या बातमीमध्ये? काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये सचिन अहिर यांच्यासोबत. पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जाऊया. वेदांत, अगदी थोडक्यात काही नावं कळू शकली आहेत का? तटस्थ भूमिका घेणारे हे आमदार कोण, जे पुन्हा एकदा घरवापसीच्या तयारीत दिसत आहेत? नावं समजतायत का? जी माहिती आपण घेतोय त्यामध्ये मुंबईतील काही काही आमदार आहेत. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार